दिपके कुटुंबाची भेट घेतल्यामुळे मंत्री संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता. संजय शिरसाट यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार. शिरसाटांचा राजीनामा घेण्याबाबत शिंदेंवर भाजपचा वाढता दबाव. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या ट्विटचा सुनील तटकरे यांच्याकडून निषेध. काँग्रेसनं वैचारिक दिवाळखोरी दाखवली, तटकरेंची टीका. तर दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसल्याचंही वक्तव्य. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेस विरोधात आंदोलन. सुनेत्रा पवारांच्या गुंगी गुडिया उल्लेखाचा राष्ट्रवादीकडून निषेध. सपकाळांच्या पोस्टरवर फुल्ली मारून निषेध. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंच्या वतीनं वकील कपिल सिब्बल करणार युक्तिवाद. थोड्याच वेळात युक्तिवादाला होणार सुरुवात. सीजेपीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक. अभिजित दिपकेंच्या घरी आज आणि उद्या अशी 2 दिवस महत्त्वाची बैठक. उद्या पत्रकार परिषदेद्वारे दिपके कळवणार सीजेपी चळवळीची पुढची रणनीती. तर संघचालक मोहन भागवत उद्या साधणार तरुणाईशी संवाद. मुंबईमध्ये भागवतांचा उद्या जेन झींशी संवाद. बीकेसीमधल्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात विशेष कार्यक्रम. भायखळ्यातील महापौर बंगल्यावर पुन्हा 2.89 कोटींचा खर्च. 3.40 कोटींच्या नूतनीकरणानंतर पुन्हा नव्या निविदा. बंगल्यात बाह्य सुविधांवर भर. खर्च न करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही खर्च. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी. जंतर मंतरवर आज 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन. खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन. महाराष्ट्रात एनालॉग चीज अर्थातच आर्टिफिशियल पनीरवर 1 वर्षाची बंदी. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून राजपत्र जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकल्यावर होणार कारवाई. नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यामुळे भीषण अपघात. 2 गंभीर जखमी. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं दुचाकी घसरून अपघात. कोल्हापुरातील कळंब्यात जिलेटिन स्फोटानं बंद बंगला उद्ध्वस्त. मिळकतीच्या वादातून स्फोटाचा संशय. शेजारच्या 3 घरांचंही मोठं नुकसान. मुंबईच्या चारकोपमध्ये कार पहिल्या मजल्यावरून थेट खाली पडली. उघड्या पार्किंग शाफ्टमधून कार कोसळली. अपघातात चालक जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. सिंधुदुर्गातील आंबोली धबधबा आजही पर्यटकांसाठी बंद राहणार. सह्याद्री पट्ट्यात अतिवृष्टी होत असल्यानं प्रवाहासोबत दगड वाहून येण्याची शक्यता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आंबोली धबधबा तात्पुरता बंद. माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार. वृद्धापकाळानं कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास. दुपारी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शन. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य.